राहायला होतो तिने मला सांगितलं की आपण इथे नील कॉस्मोस लॉन्जमध्ये राहायला जाऊ. आणि पहिल्यांदा जेव्हा कॉस्मोस लॉन्ज सोसायटी वसंत विहारवरून इथे बघायला आलो तेव्हा एक छोटासा रस्ता होता जिथून एक रिक्षा आणि गाडी. विश्वास आहे तुम्ही इथे फ्लॅट घ्या, रस्ता होऊन जाईल. मग इथे फ्लॅट घेतल्यानंतर मी आपले आत्ताचे माननीय खासदार नरेशजी मस्के, त्यावेळेला साहेब तुम्ही सभागृह नेता होते, त्यावेळेला तुमच्याकडे गेलो. म्हटलं साहेब असं असं आहे, आमच्या या नीलकंठ सोसायटी, कॉस्मोस लॉन्ज आणि हे नीलकंठ वूडचे बंगले होते, तिथे एक छोटासा रस्ता आहे, रात्री 7च्या नंतर जायला भीती वाटते. डीपी मध्ये हा रस्ता करून दिला होता नरेश मस्केजींचा. आमचा प्रवास सर्वात पहिला नीलकंठ रेसिडेंटचा झालाय तो हा मोठा रस्ता. गेलो मस्के साहेबांना सांगितलं, साहेब आता तुम्ही रस्ता करून दिला, तुम्ही आमचा रिलायन्सचा टावर काढून दिला, आता आम्ही सगळे आमच्या खिडकीवरून चारी साइडनी बघणार तर मध्ये असं स्मशानभूमी आणि प्रेत. फर्क सिर्फ थोड़ा है, तेरे और मेरे इसमें तू माशूक की याद में जागता है और हमें बोरीवली थाने टनल की हालत सोने नहीं देती थी. क्या बात है नितिन भाई, क्या बात है. 3 cheers for उल्लाबाद रेसिडेंट. हिप 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 हिप. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. नितीन हो सर, नितीन आता आपले खासदार नरेशजी मस्के साहेब होतात त्यामुळे सर्व गोष्टी करू शकलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, कोण काय बोलतं, कोण काय बडबडतं याकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे. नागरिकांना माहीत आहे की ह्या विषयामध्ये कोणाचं श्रेय आहे आणि श्रेयवादाची लढाई कोणासाठी करायची, नागरिकांसाठी. लोकांना कळतंय. तुम्ही बघा, आजची उपस्थिती बघा, लोकांनी जो सत्कार सोहळ्याचा जो कार्यक्रम केलेला आहे. आमचं काम आहे, आमचे सगळे नागरिक आहेत आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केले आणि या ठिकाणचे स्थानिक नागरिक जे आमचे आहेत त्या सर्वांची मेहनत आहे, त्याचं हे फळ आहे, त्याचं हे श्रेय आहे. आणि शहरातल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुखसुविधा देताना स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये हीच आमची भावना होती आणि यामध्ये आम्ही सक्सेस झालेलो आहोत. सर, कुठेतरी ट्विटरवरती किंवा फेसबुकवरती याबद्दल चर्चा होती की सर, एका मीटिंगमुळे एक जादूची कांडी फिरली आणि हे बघा, जादूची कांडी फिरली हा सोपा विषय नाही आहे. केवळ बैठका घेणं, एक बैठक लावणं आणि मला या ठिकाणी घर घ्यायचं होतं, मी घेतलं नाही, अशा पद्धतीने सांगणं आणि यातून काही प्रश्न सुटत नाही आहेत. या सर्व मंडळींनी अहोरात्र कष्ट घेतलेले आहेत, सगळ्यांनी मेहनत केलेली आहे. मी त्याचं उत्तर त्यांना ट्विटरवर दिलेलं आहे, त्यामुळे तुर्तास मी त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे मला याविषयी काही बोलायचं नाही. लोकांचे विषय आहेत त्याने सोडवण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय. आपण जे इल्लिगल बांधकाम आणि याच्यामध्ये जे काय बिझी आहात त्यांना पाठीशी घालण्यामध्ये आपला जो अख्खा जो काही वेळ खर्च करताय त्या ठिकाणी आपण लक्ष द्यावं. तो टनेल जो झालेला आहे ठाणे बोरिवली, आम्हाला अतिशय आनंद आहे आणि आम्ही त्यामुळे आपले डेप्युटी CM आहेत आणि मस्के साहेबांचे खूप धन्यवाद देतो त्यांना. भरपूर 1 वर्ष झालं आम्ही त्याच्या मागे होतो, जवळजवळ 15 महिने झाले. आणि आमच्या इथल्या लोकांनी जो पुढाकार घेतला आणि हे मस्के साहेबांनी आणि आपल्या शिंदे साहेबांनी जे काही मदत केली त्याच्याशिवाय हे होणं शक्य नव्हतं आणि ते झालं. आणि त्यांचे किती आभार मानावे हे कमी आहे. आणि याच्या मागे नुसतेच हे नाही तर आमची जेवढ्या आजूबाजूला सोसायटीज होत्या त्या लोकांची कोर कमिटीने जी मेहनत घेतली त्यांचे पण मी आभार मानते. पहिले म्हणजे ते सत्यसंकेतपर्यंत जाणार आहे 1, आणि 2 म्हणजे हे सगळ्या लोकांच्या प्रेशरमुळे काम झालेलं आहे आणि आमच्या पॉलिटिकल जे मस्के साहेब आणि शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आम्ही सगळे हॅपी आहोत. वी आर व्हेरी हॅपी.